हां नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? राधाकिशन वाल्मिक जगताप. राधाकिशन वाल्मिक जगताप. हां. तुम्हाला मी OSS ऑर्गॅनिकचं पोटॅरस आणि बायोबिरोटी नावाचे 2 प्रोडक्ट मिक्सिंग करून दिले होते. हो दिली. ते तुम्ही याच्यामध्ये मिरचीचे रोप आणि तुमच्यावाला कोबीच्या रोपांसाठी व टमाटे. टमाट्याच्या रोपांसाठी धुळगाव येथील नर्सरीमधून ते रोपटे तुम्ही घेतले होते. हो. तर ते रोपटे घेतले असताना तिथं मी काही डेमोचे औषधं होते त्या नर्सरीवाल्याला देत होतो. हां. त्याच्यातलेच अर्धे औषध काढून तुम्हाला दिले होते. तर तुम्ही इथे येऊन हे औषधं त्याच्यात हे बुडून हे मिरचीच्या आणि या कोबीच्या व टमाट्याचे प्लॉट छोट्याशी तुमची नर्सरी आहे त्याच्यात तुम्ही लावले. हो. तर तुम्हाला या प्रोडक्टबद्दल काय वाटतंय? या प्रोडक्टबद्दल अजून आंबवणी दिलेली नाही याला. आंबवणी तुम्ही दिलेली नाही आहे? अजून आंबवणी दिलेली नाही. हां हां. हे कोणत्या रोगाला बळी पडण्याची शक्यता कमी आहे याची. बळी पडण्याची शक्यता कमी आहे. हां. तर मिरचीचे रोप अगदी व्यवस्थित आहे का? व्यवस्थित आहे एकदम. आणि कोबीचं व्यवस्थित आहे एकदम. कोबीचं बी व्यवस्थित आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? हे औषध वापरल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढू वाढू शकते. बरोबर. आणि पीक बी व्यवस्थित येऊ शकतं का? व्यवस्थित येऊ शकते. ही काळाची गरज आहे का? गरज आहे ना. सेंद्रिय शेत वापरले पाहिजे, सेंद्रिय खत खतं वापरलेच पाहिजे. वापरले पाहिजे. बरं, धन्यवाद.